बिल्ड केला. थँक यू. मित्रांनो, आता आपण जो मेन टॉपिक आहे त्या विषयावरती आपण बोलणार आहोत. व्हिजन आणि विजडम. बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांना काही प्रश्न असतात. ह्या बिझनेसचं त्या मध्ये खूप ट्रॅडिशनल काही लोकांचे बिझनेस असतील, काही लोक जॉबचे असतील, जॉबवरती जाणारे असतील, काही लोक कृषी क्षेत्राशी निगडीत असतील, काही लोक हेल्थ सेक्टरशी निगडीत असतील, काही लोक एज्युकेशन सिस्टमशी कोरोनाच्या सिच्युएशन आपण बघितलं तर खूप वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्यांना आता सामोरं जावं लागतंय आणि मी थोडं रिक्वेस्ट करेन की कृपया तुमचे ऑडिओ चालू आहेत, ऑडिओ आणि व्हिडिओ स्पेसिफिक नाव घेऊन उचित म्हणून होणार मी चांगला ह्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट असाल तर कृपया रिक्वेस्ट करेन की ज्या लोकांचे ऑडिओ आणि व्हिडिओ चालू आहेत कृपया प्लीज बंद करा प्लीज, कारण डिस्टर्ब खूप होतोय. मी नाव घेऊ शकत नाही इथं, मला नावं दिसत आहेत पण ते अपमानास्पद होईल. थँक्यू. तर टुडेज कोविड-19च्या सिच्युएशन्स मध्ये जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या सेक्टर्स मध्ये निर्माण झाले. जसं की आता भारताचं जर बघितलं तर जरी आपण लॉकडाऊन मधनं बाहेर आलो याचा तर तो कोविड भारतात गेलाय असं होत नाहीये. तर कदाचित WHO चं म्हणणं आहे की कदाचित दुसरी लाट मोठ्या प्रमाणात येऊ शकते आणि त्याचा परिणाम अजून गंभीर मोठ्या प्रमाणात आपल्याला भोगायला लागू शकतो. आपण नेक्स्ट स्लाइड्स मध्ये पण आपण बघू की त्या संदर्भात काही सिच्युएशन्स निर्माण झाल्या त्याच्याबद्दल मी थोडंसं शेअर करेन की आता आपल्याला सांगितलं गेलंय की आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत आणि त्यांनी सांगितले की येणारे जे 6 महिने आहेत ते 6 महिने तुम्हाला कसं राहावं लागेल. तर याचा अर्थ लॉकडाऊन मधून आपण बाहेर आलोय आणि आपल्याला आता फ्री केलंय आणि 5 वाजेपर्यंत आपण घरामध्ये असतो, सॉरी बाहेर असतो आणि 5 नंतर कंपल्शन आपल्याला घरामध्ये राहायचंय. पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की ह्या रोगातून आपली सुटका झालेली आहे, हा भारतातून गेलेला आहे. मित्रांनो असं काही नाही. 6 महिने किंवा तुम्हाला मला सवय लावली पाहिजे. जर रस्त्यावरती यायचं असेल मास्क आपल्याला कंपल्सरी लागेल, हँडवॉश सतत करावे लागेल, सॅनिटायझर आपल्याला सोबत बाळगावं लागेल आणि कदाचित 6 महिन्यासाठी आपला हा ड्रेस कोड असेल. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही ही गोष्ट खरोखर सिरियसली घ्या. नंतर दुसऱ्या स्लाइड्स मध्ये मी काही तुम्हाला अशा गोष्टी दाखवेन. मी जे काही तुमच्याशी टॉपिक वरती बोलणार आहे ते खूप अभ्यास करून आणि फॅक्ट्स आणि फिगर आणि सगळ्यात महत्वाचं केवळ तुम्हाला भीती नाही घालणार किंवा अवास्तव काही सांगणार नाही, तर तुम्हाला हे दाखवणार आहे की ह्या कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये आपल्या सर्वांचे बिझनेस किंवा जॉब काही सिच्युएशन निघाले नाही. त्याबद्दल मी थोडस तुम्हाला शेअर करेन. नेक्स्ट स्क्रीन वरती मी तुम्हाला थोडीशी गोष्ट शेअर करेन की मी मध्ये आर्टिकल वाचलेलं होतं की आताच्या कोरोना सिच्युएशन मुळे देशाची नव्हे तर जगाची सिच्युएशन ही अतिशय आर्थिकदृष्ट्या हलाखीची आणि अवघड बनत चाललेली आहे. एक छोटस क्षेत्र आहे की विमान हवाई क्षेत्र आपण त्याला म्हणतो. हवाई क्षेत्रामध्ये आताच्या सिच्युएशनला जवळजवळ 27 लाख लोकांचं भवितव्य हे आत्ताच्या घडीला आधांतरी आहे. त्याचबरोबर आपल्या देशाचा जर विचार केला तर आपल्या देशामध्ये दारिद्र्य रेषेखाली 12 कोटीपेक्षा जास्त लोक, परंतु त्यामध्ये कमीत कमी 4 कोटी लोकांची जवळजवळ भर पडते. मी रिक्वेस्ट कुणीतरी व्हिडिओ चालू केलाय, प्लीज कृपया आपला व्हिडिओ बंद करा. प्लीज व्हिडिओ बंद करा प्लीज. तुम्ही आवाज म्यूट केलेला आहे पण व्हिडिओ तुमचा ऑन आहे. तर दारिद्र्य रेषेखाली जवळजवळ 2.5 महिन्यामध्ये 4 कोटी लोकांची नवीन भर पडते. देशाचा जर 2020-21 चा जर जीडीपी बघितला तर असं लक्षात की तो किमान 1 ते 1.5 पॉइंट ह्याच्या पण आसपास राहील की नाही शक्यता आहे. साशंक आहे त्याच्याबद्दल. इतकी सिच्युएशन सर्वत्र ह्या कोरोना सिच्युएशन मुळे झालेली आहे. नेक्स्ट स्क्रीन वरती मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवेन की आपल्या देशामध्ये कोरोनापूर्वी जवळ 7.6 बेरोजगारीचा रेट होता आणि आताच्या घडीला तो 35% जाईल. आताच्या सिच्युएशनमध्ये रेट वाढेल अशी सिच्युएशन आता आपल्याला इथे दिसते.
आणि हे फक्त भारतात होत असं नाही, जगातली सर्वात मोठी महासत्ता असणाऱ्या अमेरिकेमध्ये सुद्धा कोरोना परिस्थितीमुळे 3.8 स्क्रीनशॉट पाठवू का मी? लोक बेरोजगार झाले. आणि ह्या सगळ्या मी गोष्टी तुम्हाला सांगतोय, का सांगतोय तर मित्रांनो, ह्या जॉबमुळं ह्या जॉबच्या सिच्युएशन्समुळं खूप सारे लोक ही मानसिक ताणतणावामध्ये गेलेले आहेत. घर कसं चालवायचं हा त्यांच्या समोर एक प्रश्न उभा राहिलेला आहे. मग ह्याच्यामध्ये फेरीवाले असतील, रस्त्याच्या कडे उभे राहणारे विक्रेते असतील, बांधकाम मजूर असतील, हॉटेल व्यावसायिक असतील, वेटर्स असतील, रिक्षावाले असतील, ह्या सर्वांचे गेले 2.5 ते 3 महिने झालं, सलून उद्योग असेल, त्यांचा जवळजवळ 2.5 ते 3 महिने झाले सर्व बिझनेस ठप्प झाल्यामुळे त्यांच्यावरती खूप वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. जी 2.5-3 महिन्यापूर्वी कोणी विचार केला नव्हता, ज्यांचे जॉब फिक्स होते, परमनंट होते, ते सुद्धा लोक आज भीतीच्या छायाखाली वावरत आहेत. त्याचं एकच कारण आहे, कारण की ह्या कोरोनानं सगळं जगाचं बदलून टाकलं. हा 180च्या जास्त देशामध्ये कोरोना व्हायरसमुळं संपूर्ण क्षेत्रामध्ये, मग ते आर्थिक क्षेत्र, तुमचं औद्योगिकरणाचं असो, ऑटोमोबाईलचा असो, कृषी क्षेत्रामधलं असो, किंवा एज्युकेशन असो, या सर्व क्षेत्रात युट्यूब लाईव्ह मध्ये झाला पाहिजे का मग? मी नितीन शिंदेना रिक्वेस्ट करेन, कृपया आपण जरा म्यूट केलं तर बरं होईल. मी नाव नाही घेणार होतो, पण तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकत नाहीये. आपला ऑडिओ व्हिडिओ प्लीज जरा म्यूट केला तर बरं होईल. नेक्स्ट स्क्रीनवरती मी तुम्हाला अजून गोष्टी शेअर करेन की बऱ्याच वेळेला आपण बघतो की जीवनामध्ये अशा सिच्युएशन्स असतात आणि त्या सिच्युएशन्स मध्ये खूप सारे प्रश्न आपल्या समोर नवीन उभे राहतात आणि त्यावेळेला आपली अवस्था ही गोंधळलेली होती. की जसं जॉब परमनंट होता, परंतु आता जॉब मधला माणूस परमनंट आहे की परिस्थिती निर्माण झाली. खूप चांगला धंदा होता, बसला होता, कुठं ना कुठं तरी आपण त्याच्यामध्ये सेटल होत होतो, तोपर्यंत या कोरोनामुळे त्या धंद्याचं चित्रच बदलून गेलं. क्लिअर येत नाहीये संभाजीदा, क्लिअर येत नाहीये, आलेली नाही. आवाज क्लिअर येत नाहीये. तर मी अशा सिच्युएशन्स मध्ये तुम्हाला रिक्वेस्ट करेन, प्लीज थोडासा आता आवाज क्लिअर येत असेल तर पहिल्यांदा मी थोडस नेक्स्ट स्क्रीन वरती जाऊ आपण. इकॉनॉमीच्या बाबतीत आपण देशाच्या बाबतीत बघितलं, आता जगाच्या बाबतीत बघितलं, पण त्यातलं एक छोटस उदाहरण सांगेन की आताच्या सिच्युएशन्स मध्ये उबेर कंपनीचं छोटस मी तुम्हाला उदाहरण देईन, किंवा गोल्ड म्हणजे सोना व्यावसायिकांच्या बद्दल मी तुम्हाला काही गोष्टी त्याच्यामध्ये शेअर करेन, नोकरीच्या बाबतीत काही गोष्टी तुम्हाला शेअर करेन. नेक्स्ट स्क्रीनवरती आपण ती गोष्ट मी तुम्हाला दाखवू इच्छितो. प्लीज नेक्स्ट स्क्रीन. नेक्स्ट स्क्रीन. तर आताचे म्हणजे गोल्ड रिटेलरच्या बाबतीत सांगेन मी इथे तुम्हाला एक स्क्रीनवरती एक गोल्डच्या दुकानाचं नाव मी ते घेतलेलं पिक्चर आहे. काही महिन्यापूर्वी हे खूप चांगलं एक दुकान होतं जिथं सोन्या चांदीचं हे दुकान होतं, परंतु आता त्या दुकानदारानं त्याच्याऐवजी तिथे कांदा बटाट्याचा व्यवसाय चालू केला. मित्रांनो, मी हे का सांगतोय की 45,000च्या पुढे 50,000च्या आसपास सोनं गेलंय 1 तोळा. आणि आताच्या सिच्युएशन्स मध्ये जो ग्राहक आहे त्याची बाईंग कॅपॅसिटी ही फार पुअर झालेली आहे आणि हा जो व्यवसाय आहे ह्याच्यामध्ये लाखो करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि मग अशा वेळेला ह्या लोकांनी करायचं काय, म्हणून त्यांनी पॅरलल त्या दुकानामध्ये आता ही जी स्लाइड्स आहे ह्याच्यामध्ये कांदा बटाट्याचा व्यवसाय त्यांनी चालू केला. माझी इथे एक दुकान आहे, एक 2 फार मोठी दुकान आहे आमच्या इथे कराडमध्ये, आणि त्यांनी जवळजवळ 17 कामगारांना कमी केलं आणि त्यांची जर इन्व्हेस्टमेंट काढली तर कमीत कमी त्यांची एका शॉपची इन्व्हेस्टमेंट ही 7 ते 8 कोटी रुपयाची आहे आणि त्याच्यातले त्यांनी 16 ते 17 कामगार त्यांनी कमी केले. म्हणजे याचा अर्थ म्हणण्याचा अर्थ काय की प्रत्येक सेक्टर मध्ये ह्या कोरोनाची झळ आपल्याला दिसून येते. नेक्स्ट स्लाइड्स वरती मी तुम्हाला परत नेईन की तिथं पण एक नोकरीच्या बाबतीमध्ये काही गोष्टी आहेत, व्यवसायाच्या बाबतीमध्ये आहेत. आता इथे परत मी एकदा सांगेन की या स्क्रीनवरती हे काही सांगीवांगी नाहीये, हे एक आर्टिकल आलं होतं, त्या आर्टिकलच्या काही स्लाइड्स तुम्हाला मी दाखवतो. ते अलिबाग मधलं दुकान होतं आणि तिथली जी गोष्ट आहे ती मी शेअर केली. त्याचबरोबर मार्च, एप्रिल, मे हा लग्न सराईचा फार मोठा काळ असतो. याच्यामध्ये छपाई पत्रिका छपाई करतात ते प्रेसवाले असतील, लग्नासाठी लागणारा बेंड असतो, बँड असतो, घोडेवाले असतात. त्यांचं जर बघितलं तर हा 3 ते 4 महिन्याचा फार मोठा सीझन असतो आणि नेमक्या ह्या 3 ते 4 महिन्यामध्ये कोरोनाच्या सिच्युएशन्समुळे त्यांच्यावरती फार मोठी उपासमारीची वेळ आहे. केवळ जिल्ह्याचा जर आमचा विचार केला तर 2 कोटी
रुपयाचं नुकसान हे छपाई बंधू जे छपाई कारखाने आहेत, जे पत्रिका वगैरे छापतात प्रेस, त्यांचं झालं. आणि तेवढाच त्याच्यापेक्षाही जास्त मग त्याच्यासाठी पूरक लग्न कार्यासाठी असणारे उपजीविका करणाऱ्या लोकांना किती फटका बसला असेल. तुम्ही समजून घ्या की एकावरती एक असे बिझनेस एकमेकावरती डिपेंड असतात. एका लग्नावरती पत्रिकावाला असतो, घोडावाला असतो, बेंजवाला असतो, बेंडवाला असतो, डेकोरेशन करणारे लोक असतात, केटरिंग वाले व्यवसाय असतात. हे सगळे नेस्ताभूत झाले आणि ह्या लोकांच्यावरती उपासमारीची वेळ आली. जिथून त्यांना वर्षाचं पूर्ण उत्पन्न मिळायचं, आज तिथून त्यांना ₹0 उत्पन्न आलं. काही लोक कर्जबाजारी झाली आणि अक्षरशः त्यांच्या पुढे यक्ष प्रश्न आहे की नेमकं करायचं काय. नेक्स्ट स्लाइड्स मध्ये पण मी तुम्हाला एक अशी सिच्युएशन शेअर करेन. नेक्स्ट स्क्रीनवरती प्लीज नेक्स्ट स्क्रीन. नेक्स्ट स्क्रीनवरती प्लीज नेक्स्ट स्क्रीन दाखवता. ओके. तर ह्याच्यामध्ये आता मी थोडंसं एक सेक्टर निवडलेलं आहे की थोडंसं आपण आता एक सेक्टर वाईज आपण जाऊ. मी कॉमन टॉक थोडासा सिच्युएशन वरती कोरोनाच्या केला. आता मी तुमच्याशी संवाद साधणार आहे तो ऑटो इंडस्ट्रीच्या बाबतीत. आता ऑटो इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की तर BS4 आणि BS6 लिहिलेलं. दुसरं आहे CNG आणि इलेक्ट्रिक आणि नंतर आहे थर्डला हायड्रोजन. आता हे ऑटो इंडस्ट्री 3 स्टेज मधनं आता स्थित्यांतरामध्ये जात आहे. पहिलं की 31 मार्च पर्यंत BS4 वाहनांना परवानगी होती, परंतु 31 मार्च नंतर 1 एप्रिल पासून BS6 वाहनांना सुरुवात झाली आणि BS4 इंजिन असणारी जी वाहनं आहेत ती विक्रीस काढण्यास गव्हर्नमेंटनं मनाई केली, असा निर्णय दिला. त्यामुळं आज जवळजवळ 64,000 कोटीचे BS4 असणारे व्हेकल्स ही पडून आहे. एवढा मोठा ऑटो इंडस्ट्रीला फटका बसला. केवळ BS4 ऐवजी BS6 टेक्नॉलॉजीला गव्हर्नमेंटने काय केलं, अलाउड केलं. आता त्यातून बाहेर पडणार ना पडणार. कुठंतरी मे मध्ये कंपनीने मोठमोठ्या ऑफर दिल्या, केवळ 4-5 हजार रुपये भरा आणि गाडी घेऊन जावा, परत नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही परत करा. असं स्वप्नात सुद्धा आपण विचार केला नव्हता. परंतु एवढ्या करोडो अरबो रुपये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या ऑटो इंडस्ट्रीवरती ही वेळ आली. फक्त BS4 च्या ऐवजी BS6 नॉर्म्सला गव्हर्नमेंटनं सेल करायला परवानगी दिली. त्यानंतर आता ह्या इंडस्ट्रीमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरती वाहनं होती. आता त्याच्यामध्ये थोडं मॉडिफाय होऊन CNG आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स हळूहळू या इंडस्ट्रीमध्ये यायला. त्याचा बेनिफिट असा झाला की पेट्रोल आणि डिझेल पेक्षा ही वापरायला खूप स्वस्त पडतात आणि त्यामुळं आता BS4 BS6 वरनं आता ही CNG आणि इलेक्ट्रिकल व्हेकल्स वरती आता ऑटो इंडस्ट्री निघाली आणि येणारं जे मित्रांनो फ्युचर आहे, येणाऱ्या 4 ते 5 वर्षामध्ये आपण अशा गाड्या ड्राईव्ह करत असू ज्या हायड्रोजन वरती चालतील. त्याला हायड्रोजन कार संबोधलं. मग ह्या इंडस्ट्रीला येणाऱ्या 5 ते 7 वर्षामध्ये अनेक स्थित्यांतरातून जायचं आहे. फक्त BS4 मध्ये या इंडस्ट्रीतनं फक्त BS6 कडे जर गव्हर्नमेंटनं फक्त सांगितलं की BS6 इंजिन असेल तर गाडी सेल करू शकता, तर 64,000 कोटी रुपयाचं जवळजवळ स्टॉक पूर्ण भारतभर आहे. त्यातला फक्त 10% गाड्या सेल करायला आपल्याला कोर्टाने त्यांना परवानगी दिलेली होती. जून संपत आला, पुन्हा दुसरे आहेत त्या ऑब्स्टॅकल्स आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. आता हे एका मी इंडस्ट्री बद्दल बोलतो, हे केवळ मी एका बिझनेस बद्दल नाहीये बोलत. आता दुसऱ्या इंडस्ट्री बद्दल मी थोडंसं तुम्हाला बोलेल. ऑटो इंडस्ट्री मधून थोडंसं आता पण ऍग्रिकल्चर इंडस्ट्री बद्दल थोडंसं तुमच्याशी मी बोलेन. आता नेमका ऍग्रिकल्चर इंडस्ट्री नेमकी आहे काय? बऱ्याच लोकांचा शेतीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो फार वेगळा आहे. परंपरागत पद्धतीने लोक शेती करतात, परंतु आता शेती सुद्धा आता वेगवेगळ्या परिस्थितीतून जडणघडण करायला सुरुवात केली. की आता बऱ्याच ठिकाणी जर सुरुवात शेतीची झाली की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. आता हे नेमकं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग नेमकं काय आहे? नंतर आहे ग्रुप फार्मिंग. नेमकं ग्रुप फार्मिंग काय आणि नंतरच आहे लीज फार्मिंग. आणि ह्या लीज फार्मिंग मध्ये सुद्धा 3 वेगवेगळे भाग आहेत. म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या ह्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात उतरायला लागल्या. पहिल्यांदा मी सांगेन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. माझे किती मित्र आहेत आपल्या बिझनेस मध्ये आणि मला त्यांच्याकडून ह्याच्याबद्दल अजून खूप चांगली माहिती मिळाली. प्रमोद देवरे म्हणून त्या फील्डमध्ये काम करतात. तर ते ज्या कंपनीमध्ये काम करतात त्याच्यावरतून मी थोडंसं तुम्हाला सांगतो की अशा काही कंपनी असतात त्या तुम्हाला सीड्स देतात, पेस्टिसाइड देतात
आणि तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि तुमच्या जो काही तुम्ही त्यांनी जे भेंडी असेल किंवा मिरची असेल, उदाहरण दाखल सांगतोय, तर तुम्हाला त्या मिरचीचे बियाणे देतील, भेंडीचे बियाणे देतील, त्याच्यासाठी लागणारे पेस्टिसाइड देतील, तुम्हाला त्याच्याबद्दलचं कन्सल्टन्सी देतील आणि तुम्हाला एक फिक्स रेट देतील आणि तो माल उचलतील. त्याला म्हणायचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. जे जमीन तुम्ही कसायचं सगळं ते देणार आणि तुम्हाला एक भाव बांधून ते देतील. त्याचे तुमचं कॉन्ट्रॅक्ट होईल. त्याला म्हटलं जातं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. दुसरं आहे ग्रुप फार्मिंग. त्याला आपण गट शेती म्हणतो. आता बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर चंद्रपूर जवळ मूल तालुक्यामध्ये गट शेतीचं एक उदाहरण होतं की त्यांनी खरबूजची शेती केली, म्हणजे तिकडच्या लोकांसाठी मी सांगतो. आणि एकत्र येऊन 4 ते 5 मित्रांनी त्यांनी 2 ते 3 एकरावरती एकत्र येऊन ही शेती केली आणि त्याचं उत्पन्न त्यांनी काढलं आणि त्याचं स्वतः मार्केटिंग केलं आणि जो काही नफा झाला तो त्यांनी चौघांमध्ये डिवाइड करून घेतला. त्याला म्हणायचं ग्रुप फार्मिंग. आणि नंतर आता जी ही सगळ्यात जी मोठी ऍग्रिकल्चर मध्ये जो आता सगळ्यात मोठा भाग आलाय त्याला लीज फार्मिंग. तुम्हाला एक तिथं दिसत एक महादन दिसत असेल, त्याच्या शेजारी बीके फार्म दिसत असेल आणि त्याच्या शेजारी महिंद्रा दिसत आहे. तर मित्रांनो, ह्या काही कंपन्यांची नाव आहेत. ह्या कंपन्या काय करतात? सातारा, सांगली, कोल्हापूर उदाहरण सांगतो. महादन असेल, केबी फार्म असेल किंवा महिंद्रा असेल, हे तुमचे 500, 1000, 2000, 5000 एकर शेती लीज वरती घेतात. म्हणजे भाडे पट्टीनं तुमच्याकडून शेती घेतात आणि ते स्वतः शेती करतात आणि तुम्हाला वर्षाचं, 2 वर्षाचं, 5 वर्षाचं जो काही तुमच्याशी करार केलाय तेवढं तुम्हाला भाडे पट्ट्यानं तुम्हाला त्याचं भाडं दिलं जातं आणि तुमची शेती ते कसतात, ते करतात आणि त्याच्यातून उत्पन्न ते मिळवतात. त्याला म्हणतात लीज फार्मिंग. आता हे मी का सांगतोय? प्रत्येक 5 ते 10 वर्षानंतर हा स्थित्यंतराचा काळ असतो आणि मला शेअर करायचं आहे की एक विजन आहे की केवळ शेती आपण जाऊन ऍज अ शेतकरी करणं, वडिलांच्याकडून आले, आजोबांच्याकडून आले, काहीतरी करायचं म्हणून करणं आता तसं होणार नाही. तरी शेतीला आता एक व्यावसायिक दृष्टिकोनातनं एक व्यावसायिक जोड देऊन एक ऍग्रिकल्चर इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात उभी राहते. त्यानंतर आता मी तिसरी इंडस्ट्रीकडे जाईल, जी खूप चांगली इंडस्ट्री बूम होते. नेक्स्ट स्लाइड्स मध्ये आपण हेल्थ इंडस्ट्रीच्या बाबतीत थोडंसं आता आपण बघणार आहे की ह्या थोड्याशा मी इंडस्ट्री बद्दल बोलतो. त्यातली ही जी नवीन इंडस्ट्री आहे ती हेल्थ इंडस्ट्री. नवीन असं म्हणता येणार नाही. 3 पद्धतीत मी त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. पहिलं आहे की त्या हेल्थ इंडस्ट्रीमध्ये डॉक्टर्स लोक जे MD, MS किंवा जे डॉक्टर मंडळी असते त्यांच्याबद्दल आपल्याला खूप अभिमान आहे. आणि आताच्या कोविड-19च्या सिच्युएशन्स मध्ये खूप सारे डॉक्टरांच्या मुळे आज आपण घरामध्ये इतक्या आनंदात आणि चांगल्या पद्धतीने राहतोय. आपण खरोखर डॉक्टर लोकांसाठी धन्यवाद दिलं पाहिजे. ही जी लोक आहेत, काही लोक ऍलोपॅथिक मेडिसिन्स मध्ये प्रॅक्टिशनर्स असतात, जे MD, MS वगैरे जे लोक असतात, डॉक्टर्स असतात, ते ऍलोपॅथिक मध्ये काही ज्यावेळेला आजारी पडतो त्यावेळेला आपल्याला काही इंजेक्शन दिले जातात, काही मेडिकल्स मधनं आपल्याला प्रिस्क्रिप्शन देऊन टॅबलेट्स दिल्या जातात आणि ही जी मंडळी काम करते त्याला आपण थोडस एक शॉर्टली म्हणून की ऍलोपॅथिक मध्ये काम करतात ही मंडळी. दुसरी आहे होमिओपॅथिक मेडिसिन आणि आयुर्वेदा. सेम तसंच आहे, पण आयुर्वेदामध्ये आणि होमिओपॅथिक मध्ये ऍलोपॅथीला जी लोक कंटाळली असतात, नको असतात, थोडे लेट रिझल्ट आले तर चालतील पण साईड इफेक्ट्स नको, असा विचार करून काही लोक होमिओपॅथिक किंवा आयुर्वेदा मध्ये जातात आणि तिथं जे डॉक्टर्स काम करतात त्यांना होमिओपॅथिक डॉक्टर किंवा आयुर्वेदा डॉक्टर असं संबोधलं जातं. आता ती इंडस्ट्री एक खूप चांगल्या पद्धतीने ऍलोपॅथिक सोबत खूप चांगल्या पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये बूम होत चालली. आणि आता जी तिसरी इंडस्ट्री जी तयार होऊ घातली की आजारी पडण्यापेक्षा आजारी पडूच म्हणून स्वतःची काळजी घ्यावी, निरोगी राहावं, चांगलं राहावं, आजारी पडणं आपल्याला परवडणार नाही म्हणून एक इंडस्ट्री उभी राहते. तिचं नाव आहे न्यूट्रासिटिकल इंडस्ट्री, की जिथं तुम्हाला सकस आहाराविषयी जागृत केलं जातं. आणि आता ह्या न्यूट्रासिटिकल इंडस्ट्री म्हणजे नेमकं काय, हा बऱ्याच जणांना आता प्रश्न पडलाय. तर मित्रांनो, न्यूट्रासिटिकल इंडस्ट्री म्हणजे नेमकं काय? तर आता बघा की पहिल्याच्या काळी खूप चांगलं सकस धान्य मिळत होतं, फळभाज्या मिळत होत्या, कडधान्य मिळत होती, जी रासायनिक त्याच्यामध्ये खूप कमी मात्रा असायची आणि अशा वेळेला जे अन्न मिळायचं ते सकस मिळायचं. त्याच्यामध्ये त्या गुणवत्ता सगळ्या असायच्या.
परंतु आताच्या जर शेती बघितली तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचा वापर केला जातो. म्हणजे लागवड टाकली जाते. बऱ्याच पद्धतीनं संकरित वाण वापरलं जातं. एक छोटंसं उदाहरण सांगेन. पहिलं जर बघितलं तर भुईमूग जो असायचा तो पूर्ण व्हायला 5 ते 5.5 महिने लागायचे. त्याला ग्रामीण भाषेमध्ये पसऱ्या भुईमूग म्हणायचे. तो कमीत कमी 5 महिन्यानंतर शेतात करायचा. परंतु जर आत्ताचा भुईमूग जर बघितला तर तो 100 दिवसामध्ये काढावा लागतो. तर तो संकरित आहे. जर 100 दिवसाच्या पुढे गेला तर त्याला आतून शेंगीला कोंब येतो आणि तो पूर्णपणे काय होतो तर त्याचा नाश होतो. तर याचा अर्थ त्याचं आयुष्य जवळजवळ 1.5 ते 2 महिन्यांनी कमी केलं. म्हणजे जवळजवळ त्याचं आयुष्य 40% संकरित वाण आल्यामुळं त्याचं मूळ जे आयुष्य होतं त्यातलं परिपक्व करण्यासाठी त्याचा जवळजवळ 60 किंवा 70% मध्येच तो परिपक्व व्हायला लागला. तर त्याच्यामध्ये तेवढे गुणधर्म येणार का? तेवढी गुणवत्ता त्याच्यामध्ये असणार का? मित्रांनो याचं उत्तर आहे नाही. कुठलीही गोष्ट असू द्या. मग ती काय केली संकरित केली. त्यामुळं त्याच्यातून ज्या व्हॅल्यूज आपल्याला आहारातून मिळायला पाहिजे, जो पोषक आहार आपल्याला मिळायला पाहिजे, तो पोषक आहार न मिळाल्यामुळं आपल्या शरीरामध्ये अशा व्याधीच तयार व्हायला लागले, रोग तयार व्हायला लागले, आजार निर्माण वेगवेगळे व्हायला लागले आणि मग ते आजार होऊ नये म्हणून त्याची कमतरता भरून काढण्यासाठी काही वनस्पतींपासून फळभाज्यांपासून जे काही चांगल्या गुणवत्ता तयार करून डेव्हलप करून त्याच्यातून तो अर्क घेऊन जी तयार केलं गेलं मग ते टॅबलेटच्या फॉर्म मध्ये असेल किंवा लिक्विड्स मध्ये काय असेल तर ती न्यूट्रासिटिकल इंडस्ट्री म्हणून आता ही खूप मोठ्या प्रमाणात एक इंडस्ट्री येणाऱ्या काळामध्ये ग्रोईंग स्टेज मध्ये निघालेली आहे. म्हणजे हेल्थ इंडस्ट्रीमध्ये सुद्धा स्थित्यंतर स्टेप बाय स्टेप होत गेले आणि काही लोक आजारी पडू नये म्हणून स्वतःला जपणारे असतात. त्यांच्यासाठी ही न्यूट्रासिटिकल इंडस्ट्री खूप महत्वाची आहे. कारण की जर तुम्ही बघितलं तर आता साधं नुकतं कोविड झाला आणि जर ऍडमिट केलं तर वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे दर. कुठं 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो, कुठं 2 ते 2.5 लाख खर्च येतो. मुंबई सारख्या ठिकाणी 5 ते 7 लाख रुपये खर्च येतो. डिपेंड आहे त्या सिच्युएशन वरती, डॉक्टर्स वरती आणि तुमचं किती गंभीर आजार कोणत्या स्टेज वरती त्याच्यावरती. म्हणजे मला म्हणण्याचं काय तर तो परवडणार नाही आपल्याला. तर माझी हेल्थच चांगली ठेवणं मला परवडेल एवढा खर्च करण्यापेक्षा. म्हणून ज्या इंडस्ट्रीला म्हटलं जातं ती न्यूट्रासिटिकल इंडस्ट्री म्हणजे आपली इम्युनिटी पॉवर वाढवणे, आपली प्रतिकार शक्ती डेव्हलप करण्यासाठी ह्या इंडस्ट्रीचा जास्तीत जास्त लोक उपयोग करतात. आता नेक्स्ट इंडस्ट्री जी आहे ती आता मी शिक्षक माझ्या टीम मध्ये खूप सारे आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं ते शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करतायत. परंतु त्या कोविड-19 मुळे थोडंसं त्यांच्याही लक्षात आलं असेल की आता शाळेचा सीझन आहे. आता खरंच म्हटलं तर शाळा आजपासून काही शिक्षकांना रुजू व्हावं लागते. परंतु ही सिच्युएशन कधीही आली नव्हती की ही परीक्षा माफ करा, ती परीक्षा माफ करा, फर्स्ट इयरची परीक्षा माफ, सेकंड इयरची परीक्षा माफ. असं कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. परंतु या कोविड-19 मुळे ही सिच्युएशन सर्वत्र जगभर आली. आणि आता जर तुम्ही बघितलं तर आपल्या पंतप्रधानांनी ई विद्या योजना काढली आणि ह्याच्यात पहिल्या स्टार्टला 100 विद्यापीठांना ऑनलाईन शिक्षणाची गव्हर्नमेंटने परमिशन दिली. म्हणजे तुम्ही ऑनलाईन त्यांना आता इथून पुढे शिक्षण देऊ शकता. ही फक्त सुरुवात आहे मित्र. म्हणजे ई लर्निंग एज्युकेशन जे म्हणतो ते आता तुम्हाला ह्याच्यातून दिसून येईल. आपण किती जरी विरोध केला, काही जरी म्हटलं नाही म्हटलं, त्या स्थित्यांतराचा काळ आहे, टेक्नॉलॉजीचा काळ आहे, बदल हे होत आहेत. आपल्याला ते बदल स्वीकारावे लागतील. नाही जर स्वीकारला, आपण विरोध केला तरी आपलंच त्याच्यामध्ये नुकसान होणार आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी योगा आहे, मेडिटेशन्स आहेत, लाईफ वर्क आहेत. नेक्स्ट स्क्रीनवरती पण मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइड्स मध्ये पण मी तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीने आता हे पंतप्रधानांची विद्या ती तुम्हाला सांगेन. दिव्यांगासाठी विशेष आहे, शिक्षण साहित्य सगळ्या गोष्टी आहेत. विद्यार्थी आणि पालकांचे मानसिक आरोग्य मनोबल प्रोग्राम असे वेगवेगळे तुम्हाला आता ह्या माध्यमातून ही विद्या योजनेअंतर्गत आपल्याला एज्युकेशन दिलं जाणार आहे. या शाळा डिजिटल होत जातील. कॉलेजमध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात उपयोग करायला लागेल आणि कम्युनिटीज, रेडिओज या सर्व माध्यमातून आपलं जे मनुष्य विकास खातं जे आहे आपण त्याच्यातून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील. व्हिडिओज असतील, व्हिडिओज मधून काय तुम्हाला अभ्यासक्रम दिले जातील, ऍप्सच्या द्वारे दिले जातील, चॅनेल्स वरनं दिले जातील. काही नवीन चॅनेल सुद्धा एज्युकेशनचे तयार केले जातील आणि सगळ्यांना म्हणजे 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र चॅनेल असतील त्याच्यातून तुम्हाला एज्युकेशन दिलं जाईल. कदाचित हे आता पटल न पटल परंतु हे मी सगळी माहिती घेतलेली आहे.
ज्या ज्या ठिकाणी ते आर्टिकल्स आले ते मी आर्टिकल्स घेतले, ते मलाच मी नाही सांगत. म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आमूलाग्र क्रांती होणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, खूप साऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरवरचा ताण, खूप साऱ्या शिक्षकांचा ताण ह्याच्यावरला कमी होणार आहे. आणि ह्याचा दुसरा सरळ सरळ अर्थ आहे की गव्हर्नमेंट इथून पुढे कंत्राटी पद्धतीवरती स्पेसिफिकलायझेशनचे फक्त शिक्षक घेईल आणि त्याच्या माध्यमातून हळूहळू ही जी शिक्षण प्रणाली आहे ती सर्वांपर्यंत पोहोचवली जाईल. म्हणण्याचा अर्थ काय, की जिथं तुम्ही आज काम करताय तिथं 5 वर्षात काय होणार आहे तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाहीये. कारण की जग फार बदलतंय, खूप टेक्नॉलॉजी फास्ट स्वीकारतायत आणि त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून खूप सारा वेळ, खूप सारा पैसा हा गव्हर्नमेंट वाचवणार आहे आणि त्याचा फटका परत बेरोजगारीवरती होणार. मला सांगायचंय काय, की हे जरी आज पटत नसलं, तुम्ही जरी आज शिक्षक म्हणून काम करत असला, तर येणाऱ्या 5 वर्षानंतर मला माहित नाही की तिची सिच्युएशन काय असू शकेल. तुम्हाला मला ऍज अ पालक म्हणून, ऍज अ शिक्षक म्हणून हा बदल आपल्याला स्वीकारायची मानसिकता ठेवावी लागेल मित्रांनो. नेक्स्ट स्लाइड्स मध्ये पण मी तुम्हाला थोडस दाखवेन की आता पहिल्यांदा आपण बघितलं की आताच्या कोरोनाच्या सिच्युएशन्स नेमका काय होत्या. त्यानंतर सिच्युएशन मध्ये जॉबची मी तुम्हाला सांगितलं की उबेरनं फक्त एक मेल केला आणि एका दिवशी त्यांनी 3600 लोकांना सांगितलं की आजपासून तुम्ही कामावर येऊ नका. जॉबच्या सिच्युएशन मी सांगितल्या, जवळजवळ 27 लाख हवाई क्षेत्रातले जे तुम्हाला मला आकर्षण असतं, पायलट्स असतात, को पायलट्स असतात, किंवा तुमचे हवाई सुंदरी वगैरे असतात किंवा इंजिनियर्स असतात, अशा अनेक ठिकाणी गव्हर्नमेंट आता काय करायला लागलंय, काटछाट करायला लागलंय. ते इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ 27 लाख लोक, प्रायव्हेट आणि सरकारी हवाई क्षेत्रातले लोक हे आता म्हणजे हवा दिलंय, काय नोकरींचं होणार त्यांना माहित नाही. ते थोडस एक उदाहरण मी दिलं. त्यानंतर मी ट्रॅडिशनल बिझनेसच्या अनुषंगाने तुमच्याशी शेअर केलं. गेले 2.5 महिने झालं कोविडच्या सिच्युएशनमुळे ट्रॅडिशनल दुकानं बंद होती. आजही काही नाहीये. जसं की तुम्ही मंगल कार्यालय बघा अजून बंद आहेत, जिम्स बंद आहेत, हॉटेल्स बंद आहेत आणि तिथं लोकांनी करोडो लाखो रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली, परंतु ते ठप्प बिझनेस. मी तुम्हाला दाखवलंय की सोन्याच्या दुकानामध्ये आता भाजीपाला विकायला ठेवलाय आणि ते लांबचं नाही, ते अलिबाग मधलं चित्र आहे. आणि ती बातमी मी तुमच्याशी शेअर केली. ऑटो इंडस्ट्री बद्दल मी तुमच्याशी शेअर केले की 3 स्थित्यंतरात ऑटो इंडस्ट्री निघाल्या आणि फक्त BS4 टेक्नॉलॉजी च्या ऐवजी BS6 टेक्नॉलॉजी आली आणि BS6 वाहनं फक्त विकण्यास परवानगी गव्हर्नमेंटला दिली. तर 64,000 कोटीचा इंडस्ट्रीमध्ये BS4 वाहनं अडकून पडलेली. त्यानंतर मी ऍग्रीकल्चर बद्दल तुमच्याशी शेअरिंग केलं की आता पारंपरिक शेती करून चालणार नाही, शेतीमध्ये पण खूप मोठे बदल व्हायला लागलेत. की जसं पहिल्यांदा सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शेती केली जाऊ लागली, गट पद्धतीने शेती केली जाऊ लागली आणि आता तिसरी आहे लीज, की ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, महाजन असेल, महिंद्रा असेल, केबीबी फार्म्स असेल, आता रिलायन्स ह्याच्यामध्ये उतरते की तुमच्या हजारो एकर्स ते शेती लीजवर घेतील, भाडे पट्टी तत्वावरती घेतील आणि ते त्यांना जे हवं आहे ते पिकवतील आणि ते विकतील, ते मार्केटिंग करतील. म्हणजे काय की त्याच्यामध्ये स्थित्यंतर आहे. हेल्थमध्ये पण आहे, ॲलोपॅथिक प्रॅक्टिशन्स करणारे वेगळे आहेत, होमिओपॅथीमध्ये आहेत, आयुर्वेदामध्ये आहेत आणि नवीन इंडस्ट्री जी आहे, एक $1 ट्रिलियन इंडस्ट्री नावाचं एक खूप चांगलं पुस्तक आहे, पॉल यांनी लिहिलंय की ही जी सर्वात मोठी इंडस्ट्री होणार आहे, जी न्यूट्रास्युटिकल इंडस्ट्री आहे, ती सर्व इंडस्ट्रीला खूप झपाट्यानं मागं टाकणार आहे. ती इंडस्ट्री म्हणजे न्यूट्रास्युटिकल इंडस्ट्री. त्याच्याबद्दल थोडस मी त्यानंतर इंडस्ट्री खूप सारे सहकारी आहेत, शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि एज्युकेशन मध्ये काय चेंजेस होत चाललेत, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज काय हळूहळू येत चाललेत त्याच्याबद्दल बघितलं आपण. आणि जस्ट आता जी इंडस्ट्री आहे या सगळ्या सिच्युएशन मध्ये इंडस्ट्री फार मोठ्या प्रमाणात उभारायला लागली, तिचं महत्व पटायला लागलं आणि लोकांना त्या इंडस्ट्रीची ओळख व्हायला लागली. त्या इंडस्ट्रीचं नाव आहे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. आता ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री नेमकी काय आहे, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याच्याबद्दल मी थोडस तुमच्याशी सांगेन की डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री म्हणजे मॅन्युफॅक्चर. नेक्स्ट स्लाइड्स मी तुम्हाला सांगेन, नेक्स्ट स्लाइड्स प्लीज, की त्याच्यामध्ये काय आहे की जो बनवणार आहे तो आणि डायरेक्ट खरेदी करणार आहे तो, मधले जे पण मिडलमॅन होते, मग ते होलसेलर असतील, स्टॉकिस्ट असतील, सिनियर एजंट्स असतील, रिटेलर्स असतील, याच्याऐवजी बनवणारा आणि डायरेक्ट खरेदी करणारा हे जे आहे त्यांचं जे नातं आहे
त्याला डायरेक्ट सेलिंग करणारा म्हणजेच मधले मिडलमॅन गेले ते डायरेक्ट झाले त्याला डायरेक्ट सेलिंग म्हणायचं. आणि ही इंडस्ट्री आताच्या ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता नवीन उभारायला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय म्हणजे सांगेन की इंडस्ट्री का उभी राहते. त्याचं एक रिझन आहे की तुम्ही जेव्हा खरेदी करता त्यावेळेला तुम्हाला त्याच्यातून 15 ते 20% खरेदी करताना नफा मिळतो. आणि हीच गोष्ट जर तुम्ही 15-20% नफा मिळवायला दुसऱ्याला मदत केली तर तुम्हाला अजून एक्स्ट्रा तुमच्या परफॉर्मन्स मध्ये पैसे दिले जातात. जे सेल एजंट, होलसेलर, डिस्ट्रीब्युटर किंवा रिटेलर हे लोक जे मिळवत होते ते तुम्हाला एक्स्ट्रा दिले जातात. ह्यालाच म्हणायचं डायरेक्ट इंडस्ट्री, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. नेक्स्ट स्लाइड प्लीज. मी थोडस छोट्या शार्प मध्ये तुम्हाला सांगतो. आता त्या इंडस्ट्री बद्दल थोडस मी बोलेन. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री म्हटलं तर सर्वांच्या डोळ्यासमोर एका कंपनीचं नाव येतं. त्या कंपनीचं नाव अॅम्वे, जी 1959 साली अमेरिकेमध्ये फाउंड झाली आणि ती आज जगभरामध्ये 110 देशामध्ये आणि 110 देशामध्ये ही कंपनी फार मोठ्या प्रमाणावर डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांना टच करते. भारतातच बोलायचं झालं तर जवळजवळ 7 लाखाच्या आसपास महिला ह्याच्यामध्ये आहेत की ज्या स्वतः डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीशी जोडल्या गेल्या आणि आज त्या ऍज अ बिझनेस वुमन म्हणून स्वतःला ते इंट्रोड्यूस करतात. एक अशी इंडस्ट्री आहे त्याच्यातून तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये खूप काही अर्थार्जन करू शकता आणि खूप काही लोकांना तुम्ही अर्थार्जन मिळवायला मदत करू शकता. आणि ह्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचा उगम कसा झाला, इंडस्ट्री नेमकी कशी आहे, त्याच्याबद्दल खूप लोकांच्या मनामध्ये काही समज आणि गैरसमज आहे. चांगलेही आहे, वाईट आहे. की बऱ्याच लोकांना एवढं चेन आहे, मार्केटिंग आहे, घरोघरी जाऊन विकायचं का. मित्रांनो, आता जे आज आपण बोलतोय हे डिजिटल टेक्नॉलॉजीवरती अशा झूमच्या ऍपच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतो. तसंच हे एक नवीन युग आहे. हे व्यवसायाचं डायरेक्ट सेलिंग हे एक युग आहे. त्याला तुम्हाला मला स्वीकारावं लागेल. ही एक नवीन पद्धत आहे आणि त्याच्यामध्ये 1959 सालापासून गेले जवळजवळ 60-65 वर्ष झालं ही कंपनी जगभरात 110 देशामध्ये डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून लाखो लोकांसोबत हा बिझनेस करते. ह्या कंपनी बद्दल सांगायचं झालं 108 म्हणजे ह्या कंपनीचा जर वर्ल्ड वाईड टर्नओव्हर बघितला तर जवळजवळ 70,000 कोटीच्या आसपास. मी तुम्हाला सांगेन की भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर फिक्की बद्दल मी सांगेन. नेक्स्ट स्लाइड जी आहे की फिक्की बद्दल सांगेन की फिक्की नेमका काय आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो आपण भारतात राहतो पण जरा फिक्की बद्दल मी सांगेन. फिक्की म्हणजे नेमकं काय, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, त्याला फिक्की संबोधलं जातं. हे नेमकं काय करतं तर हे जवळजवळ 25,000 कंपन्या ह्याच्या सभासद आणि ही गव्हर्नमेंटला ही संस्था गाईड करत असते किंवा अनुमान बांधत असते, सांगत असते, काही गोष्टींचे लॉ तयार करण्याला मदत करत असते. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं ही कंपनी भाग घेत असते. वेळोवेळी खूप चांगल्या गोष्टींना मदत करत असते गव्हर्नमेंटला आणि गव्हर्नमेंटची कोरिलेटेड पण मदत करणारी सगळ्या क्षेत्रांमध्ये औद्योगिकरणामध्ये किंवा येणाऱ्या टेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळ्या ऍक्सेप्ट करणं याच्यासाठी फिक्कीचं खूप महत्वाचं काम आहे. आणि फिक्की म्हणते की आता डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री इंडियामध्ये कुठंतरी आताशी काय झाले उभारायला सुरुवात झाली. की जी इंडस्ट्री फक्त आता 8 ते 10 हजार कोटींची आहे. पण 2025 पर्यंत ही इंडस्ट्री, भारताचं मी फक्त सांगतो, ही इंडस्ट्री तुमचा माझा विश्वास बसणार नाही परंतु ही 60,000 कोटीला टच करेल. मित्रांनो, सी दॅट्स द अपॉर्च्युनिटी. हजारो लोकांना या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री मधून हजारो लाखो लोकांना याच्यातून अर्थार्जन करण्याची संधी मिळणार आहे. खूप सारे एंटरप्रिनर्स त्याच्यातून तयार होणार आहेत. खूप साऱ्या लोकांची ड्रीम्स याच्यातून पूर्ण होणार आहेत. आणि एक अशी इंडस्ट्री आहे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री जे अनेक लोकांना एक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणार. आणि हे फिक्की सांगताय, हे मी नाही सांगत. तुम्ही ह्याच्याबद्दल माहिती घेऊ शकता. आणि मी शेवटी ओव्हरऑल थोडस मी ह्याच्याबद्दल बोलेन की आता जे मी तुमच्याशी फक्त ट्रेंड शेअर केले, एक कोरोना व्हायरस आला, असे जवळजवळ 1900 पेक्षा पण जास्त असे व्हायरस आहेत की एका व्हायरसनं पूर्ण जग वेठीस धरलं. हजारो लोक ह्याच्यातून काय झाली तर ह्या आजारामुळं जॉबलेस झाली. खूप लोकांचे उद्योगधंदे डबघाईला आले, काही लोकांना बंद करावे लागले, काही लोकांनी आत्महत्या केली. जसं की चंद्रपूरमध्ये आजच बघितलं तर एका सलून व्यावसायिकाने 27 वर्षाची आत्महत्या केली. कारण की गेले 2.5 महिने झालं त्याचं ते दुकान बंद होतं आणि त्याची आर्थिक स्थिती खूप ढासळली.
आणि त्या मानसिकतेतनं त्यानं आत्महत्या केली. खूप लोक नर्वस डाऊन झालेले, खूप साऱ्या गोष्टी आपल्या समोर आवासून उभ्या राहिल्या. आणि मग अशा सिच्युएशन्स मध्ये असं काय करू शकतो? जॉब ते सेफ नाहीये, ट्रॅडिशनल बिझनेस अप अँड डाऊन्स आहे, ऑटो इंडस्ट्री असू द्या, ऍग्रिकल्चर इंडस्ट्री असू द्या, हेल्थ इंडस्ट्री असू दे, एज्युकेशन असू दे, सर्वत्र आता हे शंकेचं वातावरण निर्माण झालं की आता नेमकं करायचं काय. अशा वेळेला जी ऑनलाईन इंडस्ट्री आता आपण जी बघतोय ती इंडस्ट्री एक अपॉर्च्युनिटी म्हणून आज आपल्या समोर आली. आता हे झूम ऍप बद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगेन. हे जे ऍप आहे हे एका चायनीज मधल्या एका 22-23 वर्षाच्या मुलानं त्याचा शोध लावला. 27व्या वर्षी तो खूप मागं लागून त्याने एका व्यक्ती बरोबर जो हाँगकाँगचा फार मोठा बिझनेसमन आहे त्यांना हा प्रोजेक्ट त्यांनी शेअर केला. 3 वर्ष झूम मधनं त्यांना काही पैसे मिळाले नाही. पण ही मोठी माणसं कशी मोठी होतात, विजनचे कसे पैसे मिळवतात त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आणि त्याने हाँगकाँगमध्ये आज तो व्यक्ती आहे त्याचं वय 30च्या आसपास आहे आणि ज्या व्यक्तीने ह्या कंपनीमध्ये पैसे लावले त्या व्यक्तीचं 60 ते 62 वर्ष वय आहे आणि केवळ त्यांनी ह्या 4 महिन्यामध्ये ही कंपनी, तुमचा आहे माझा कुणाचाच विश्वास बसणार नाही, पण 30 कोटीपेक्षा जास्त, 30,000 कोटीपेक्षा जास्त ह्या झूम ऍपच्या एका मालकानं पैसे कमवले. माझा जो विश्वास बसत नाही, तुम्ही गुगलवरती जा, सर्च करा, तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल. ही टेक्नॉलॉजी पण 3-4 वर्ष कोणी ऍक्सेप्ट केली नव्हती ही टेक्नॉलॉजी, परंतु आज मी हा व्यवसाय हा पूर्णपणे ह्या ऍपच्या माध्यमातून, ह्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करतोय. आज मी तुमच्याशी वार्तालाप ह्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करतो. तसंच ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री मित्रांनो होणार आहे. आज लोकांना पटू दे न पटू दे, त्या लोकांच्या मध्ये चांगले विचार असतील त्याबाबत, त्या लोकांच्या चुकीच्या धारणा असतील, मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर करेन. तो जर व्हिडिओ तुम्ही ऐकला, प्रामाणिकपणे मी रिक्वेस्ट करेन तुम्ही तो 10-12 मिनिटाचा व्हिडिओ बघा. म्हणजे एक्झॅक्टली डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री बद्दल तुमचं काय मत असेल किंवा ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री कुठे निघाली आणि येणाऱ्या शतकांमध्ये ही इंडस्ट्री किती मोठी होऊ शकते, डिकेडमध्ये, शतकामध्ये नाही, या डिकेडमध्ये. तुम्ही हा प्लीज मी रिक्वेस्ट करेन की हा व्हिडिओ सिरियसली बघा. फक्त 10 ते 12 मिनिटांनंतर सगळे डाऊट जे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री बाबत आहे ते तुमचे क्लिअर होईल. सो दुनिया में व्हिडिओ दुनिया में कहां से शुरुआत हुई नेटवर्क मार्केटिंग की? किसने आविष्कार किया होगा नेटवर्क मार्केटिंग का? कौन थे वो लोग जिसने सबसे पहले नेटवर्क मार्केटिंग को ज्वाइन करा होगा? दुनिया की सबसे पहली नेटवर्क मार्केटिंग कंपनी कौन सी थी? क्या आपके दिमाग में भी यही सब सवाल चलते हैं और आप जानना चाहते हैं कि इन सभी सवालों के जवाब क्या होंगे? तो बने रहिए हमारे साथ इस वीडियो के एंड तक। हेलो एवरीवन, आप सभी का स्वागत है नेटवर्क मार्केटिंग सीरीज 1 एपिसोड 2 में। जैसा कि हमने आपको पहले भी बताया था, आप सभी के लिए हम एक ब्रांड न्यू सीरीज लेकर आ रहे हैं नेटवर्क मार्केटिंग की, जिसमें कुल 6 एपिसोड्स होंगे। पहले एपिसोड में आपने जाना था दैट व्हाट इज डायरेक्ट सेलिंग, नेटवर्क मार्केटिंग एंड मल्टी लेवल मार्केटिंग, और आज के हमारे इस एपिसोड में, सेकेंड एपिसोड में, आप जान सकेंगे फ्रॉम हिस्ट्री टू द फ्यूचर ऑफ नेटवर्क मार्केटिंग। तो पिछले एपिसोड की जो हमने बात की थी उसमें डिटेल्ड इंफॉर्मेशन आपने जानी थी नेटवर्क मार्केटिंग और डायरेक्ट सेलिंग के बारे में, जिसका लिंक इस वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में आप चेकआउट कर सकते हैं। आज आपको आपके सभी सवालों के जवाब इस वीडियो में मिलने वाले हैं। आज की ये वीडियो 2 तरह के लोगों के लिए बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है। पहले वो जो नेटवर्क मार्केटिंग कर रहे हैं और दूसरे वो जो नेटवर्क मार्केटिंग नहीं करते। हाँ जी, सही सुना आपने। अगर आप भी इन दोनों में से किसी भी कैटेगरी में आते हैं तो ये वीडियो आप जरूर देखिए, क्योंकि आपको इसमें बहुत कुछ ऐसा जानने को मिलेगा जो शायद आपने पहले कभी नहीं सुना होगा। ये सिलसिला शुरू होता
है सन 1886 में विश्व की पहली डायरेक्ट सेलिंग कंपनी एवॉन थी, जिसका गठन सन 1886 न्यूयॉर्क यूनाइटेड स्टेट्स में हुआ था। यहाँ से लोगों ने नेटवर्क मार्केटिंग को जानना शुरू किया, जबकि डायरेक्ट सेलिंग की शुरुआत 73 इयर्स पहले ही हो चुकी थी। ऐसा इसीलिए हुआ क्योंकि अमोरे और एवॉन दे बोथ केम अप विद ब्यूटी प्रोडक्ट्स, और उस समय लोगों के लिए ब्यूटी को लेकर इतना अवेयर नहीं थे। मगर इसी बीच कार्ल रेनबर्ग, जो कि चाइना से बिलोंग करते हैं, ही डेवलप्ड हिज विटामिन प्रोडक्ट्स इन 1930 बिकॉज ही रियलाइज्ड कि लोगों की लाइफ में न्यूट्रिशन की कितनी कमी है और लोगों के अंदर उस न्यूट्रिशन को पूरा करने की कितनी ज्यादा जरूरत है। और वो ये जानते थे कि इस समय लोग फास्ट फूड की तरफ ज्यादा जा रहे हैं, तो आने वाले समय में उनकी बॉडी के अंदर न्यूट्रिएंट्स, विटामिन्स और मिनरल्स की कमी होगी। इस बात को ध्यान में रखते हुए उन्होंने अपना ही प्रोडक्ट डेवलप किया। कुछ समय की रिसर्च के बाद उन्होंने देखा कि यूनाइटेड स्टेट्स में लोग बहुत ज्यादा फास्ट फूड को प्रेफर कर रहे हैं बिकॉज उनके पास टाइम ही नहीं है खाना बनाने का और खाने को टाइम देने का। तो उन्होंने 1934 में डिसीजन लिया कि वो अपनी कंपनी को कैलिफोर्निया ले जाकर और ज्यादा एक्सपोज करेंगे, और उन्होंने उस कंपनी का नाम रखा कैलिफोर्निया विटामिन्स। लोगों को उनके प्रोडक्ट्स काफी अच्छे लगे क्योंकि उनसे उनको रिजल्ट्स आ रहे थे, और उनके प्रोडक्ट्स को काफी लोगों ने अपनी डेली यूज के अंदर यूज करना शुरू कर दिया। शुरू के 5 सालों के अंदर कार्ल रेनबर्ग ने देखा कि उनकी कंपनी की ग्रोथ 2 रीजन से हो रही थी। पहली रिजल्ट ऑफ हिज प्रोडक्ट्स और दूसरा पब्लिसिटी। यकीन मानिए 5 साल बिना किसी एडवर्टाइजमेंट के लोगों तक उनके प्रोडक्ट्स बहुत आसानी से पहुंच रहे थे, जिससे लोगों को और उन्हें बेहतरीन रिजल्ट्स मिल रहे थे। तो उन्होंने सोचा कि क्यों ना अब कंपनी को रीब्रांड किया जाए, और उन्होंने 1939 में कंपनी का नाम चेंज करके न्यूट्रीलाइट रख दिया। और साथ ही उन्होंने मार्केट में डायरेक्ट सेलिंग को फॉलो किया, जहां पर एक आम आदमी लोगों को रेफर करके प्रोडक्ट से एक अच्छा कमीशन और अच्छा पैसा कमा सकता है। तो उन्होंने डोर टू डोर सेलिंग को एक न्यू टर्न दिया, जिसे आज हम डायरेक्ट सेलिंग और नेटवर्क मार्केटिंग के नाम से जानते हैं। ली एस मार्टिंगर और विलियम एस कैसलबरी, दे आर द फर्स्ट 2 people who became the exclusive national distributors of the Nutrilite company। ये सिलसिला फिर आगे बढ़ा और एक आम आदमी को अच्छा मुनाफा होने लगा। करीब 10 साल के बाद कुछ लोगों ने न्यूट्रीलाइट पर झूठे प्रचार का आरोप लगा दिया। FDA, यूएस फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन तक ये रिपोर्ट पहुंची और FDA ने एक्शन लेना शुरू कर दिया। मगर उसी बीच 2 लोगों ने न्यूट्रीलाइट को ज्वाइन करा, जिनका नाम जे वैन एंडल और रिचर्ड डी वॉस था। ये 2 ऐसे डिस्ट्रीब्यूटर्स थे जिन्होंने न्यूट्रीलाइट में रैपिड ग्रोथ की, मगर कुछ ही सालों में न्यूट्रीलाइट ने धीरे धीरे वापस अपने कदम ट्रेडिशनल मार्केट की तरफ बढ़ाने शुरू कर दिए। जे वैन एंडल एंड रिचर्ड डी वॉस डायरेक्ट सेलिंग की पोटेंशियल को समझ गए थे, और उन्हें ये भी समझ आ गया था कि किस वजह से आज न्यूट्रीलाइट वापस ट्रेडिशनल मार्केट की तरफ जा रही है। दोनों ने डिसीजन लिया और 1959 में इंट्रोड्यूस करी द अमेरिकन वे, और इस कंपनी ने एक नए तरीके से मार्केट में एंट्री की, और इन्होंने ब्यूटी प्रोडक्ट्स को ना लाकर एक डिफरेंट तरीके से अपनी कंपनी को मार्केट में लॉन्च किया, होम केयर प्रोडक्ट्स के साथ। कुछ समय बाद कंपनी को रीब्रांड करा गया और आज आप उसे एमवे के नाम से जानते हैं। और कुछ ही समय में एमवे ने मार्केट में इतनी अच्छी ग्रोथ की कि उन्होंने उसके बाद अपने कुछ हेल्थ प्रोडक्ट्स को मार्केट में लॉन्च करने के बारे में सोचा, और इसीलिए 1972 में एमवे ने न्यूट्रीलाइट की कुछ कंट्रोलिंग पावर्स को खरीदा, और ठीक 22 साल बाद यानी 1994 में एमवे ने न्यूट्रीलाइट को 100% कंट्रोल करना शुरू कर दिया। और इस तरह से नेटवर्क मार्केटिंग की जर्नी आगे बढ़ती गई। उसके बाद काफी सारी कंपनीज एमवे से इंस्पायर होकर मार्केट में आई। एमवे ने बहुत अच्छी ग्रोथ की और एक टाइम बाद एमवे बिकम्स अ मल्टीनेशनल कंपनी, और उसके बाद 5 मई 1998 में एमवे लॉन्च हुई इंडिया के अंदर, और इंडियंस के लिए ये एक बिल्कुल नया कॉन्सेप्ट था। शुरू में लोगों को कुछ समझ नहीं आ रहा था कि ये है क्या, लेकिन धीरे धीरे जैसे ही कंपनी के सेमिनार्स शुरू होने लगे तब लोगों को पता चला कि एग्जैक्टली ये डायरेक्ट सेलिंग मॉडल है क्या, जहां पर आप आसानी से पार्ट टाइम करके कुछ पैसा कमा सकते हैं। तो कुछ लोगों ने बिजनेस शुरू भी किया, और एमवे के डिस्ट्रीब्यूटर बनने पर आपको एक किट मिलती थी जिसका तकरीबन प्राइस कुछ 4500 हुआ करता था, जिसमें आपको कुछ होम केयर और पर्सनल केयर प्रोडक्ट्स मिलते थे। काफी लोगों ने एमवे की डिस्ट्रीब्यूटरशिप ली, पैसा कमाया। अब इंडिया में जगह जगह पर कंपनी के सेमिनार शुरू हुए और लोगों को मालूम पड़ने लगा कि एग्जैक्टली ये है क्या। ये लोगों की मेंटालिटी बन गई थी
कि आप ऐसे पैसा कमा सकते हैं या नहीं कमा सकते। कुछ लोग एमवे के साथ जुड़े रहे, लेकिन कुछ लोगों ने क्विट भी किया। अब मार्केट में कुछ लोगों ने देखा कि लोग प्रोडक्ट्स को लेकर नेगेटिव हो रहे हैं बिकॉज ऑफ देयर प्राइसिंग, तो लोगों ने अपनी चिटफंड कंपनीज चालू कर दी, जैसे कि स्पीक एशिया, सहारा और भी ऐसी बहुत सारी कंपनीज मार्केट में आई थी जिन्होंने लोगों को लालच दिया कि आपको सिर्फ कंपनी को प्रमोट करना है जिससे आप पैसे बना सकते हैं, आपको कोई प्रोडक्ट प्रमोट करने की जरूरत नहीं है। अब यहाँ पर लोगों को कम टाइम में ज्यादा पैसे मिलने का लालच दिया गया, जिससे लोग उन चिटफंड कंपनीज के अंदर जाकर अपने आप को एनरोल करने लगे। अब यहाँ पर लोगों को कम टाइम में ज्यादा पैसा आता हुआ दिख रहा था, मगर लोगों को रियलिटी नहीं पता था कि यहाँ पर कंपनी लोगों का ही पैसा उन्हीं को दे रही है, लेकिन घुमाकर। जैसे ही स्पीक एशिया बंद हुई तो लोगों का पैसा डूबा और काफी लोगों ने सुसाइड भी किया। यहाँ पर नेटवर्क मार्केटिंग का नाम खराब हुआ, डायरेक्ट सेलिंग कंपनी को बहुत ज्यादा बदनाम किया गया कि यहाँ पर चिटफंड कंपनीज आती हैं, लोग झूठ बोल के आपसे पैसे लेते हैं वगैरह वगैरह। लेकिन डायरेक्ट सेलिंग मॉडल को असलियत में किसी ने जाना नहीं था, लेकिन आरोप और प्रत्यारोप चालू हो गए थे। और इसी बीच ऐसी बहुत सी कंपनीज आई जिन्होंने लोगों का पैसा लिया और पैसा लेकर खुद को दिवालिया घोषित कर दिया, और ऐसे लोगों के करोड़ों रुपए डूब गए। अब लोगों का विश्वास उठने लगा था डायरेक्ट सेलिंग से, मगर अभी भी लोगों को डायरेक्ट सेलिंग पता नहीं था कि रियलिटी में कहते किसको हैं। और एमवे, एवॉन, ऑरिफ्लेम इत्यादि जैसी कंपनीज को बहुत ज्यादा मुश्किल का सामना करना पड़ा, क्योंकि इससे बहुत सारे लोग नेगेटिव हो रहे थे। इसीलिए इन कंपनीज ने IDSA मतलब इंडियन डायरेक्ट सेलिंग एसोसिएशन, जो कि एक ऑटोनोमस बॉडी है, उसका गठन किया, जो कि डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री से गंदी मछलियों जैसे कि चिटफंड कंपनीज को अलग करने का काम करती है। और इसी के साथ गवर्नमेंट को इस इंडस्ट्री के लिए इन्फ्लुएंस भी कर रही है। IDSA के ऊपर पूरी एक डिटेल्ड वीडियो हमने आप सभी के लिए बनाई है, तो आप चाहें तो इस वीडियो को पॉज करके उस वीडियो को देख सकते हैं, क्योंकि उसका लिंक इस वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में अवेलेबल है। तो देखिए आपने वीडियो, अब शायद आप समझ सके होंगे कि डायरेक्ट सेलिंग में IDSA काम क्या कर रही है। ये तो थी पास्ट की बात। अब हम बात करते हैं कि प्रेजेंट में डायरेक्ट सेलिंग में चल क्या रहा है। जैसे कि आप सभी जानते हैं कि इंडस्ट्री के नेगेटिव और पॉजिटिव दोनों एस्पेक्ट्स होते हैं हर एक इंडस्ट्री के, और ये हर एक इंडस्ट्री का रूल भी है। और कुछ इसी तरह नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्री, जो आज बहुत तेजी से ग्रो कर रही है, जिसे आज लोग बहुत अच्छे से जान रहे हैं, कुछ वैसे ही आज हर तरफ एक न्यू कंपनी शुरू होती जा रही है और लोगों को लालच देती है कि क्लिक करिए और पैसा कमाइए, या सिर्फ आपको एक बाइक लेनी है और लोगों को बाइक दिलवानी है और आपको दिन दोगुना और रात चौगुना पैसा आने लगेगा। क्या आपने कभी प्रैक्टिकली सोचा है कि ये सब पॉसिबल है या नहीं? आप सभी जानते हैं, लेकिन फिर भी लोगों के बहकावे में आ जाते हैं। और इसीलिए गवर्नमेंट ऑफ इंडिया ने 9 सितंबर 2016 में मिनिस्ट्री ऑफ कंज्यूमर अफेयर्स, फूड एंड पब्लिक डिस्ट्रीब्यूशन ऑफ कंज्यूमर अफेयर्स ने जारी की गाइडलाइंस, ताकि इस तरह की कंपनीज को शुरू होने से पहले ही बंद करा जा सके, ताकि लोगों को अपने हितों के बारे में पता हो, ताकि लोग किसी भी कंपनी को ज्वाइन करने से पहले ये जान ले कि क्या कंपनी डायरेक्ट सेलिंग गाइडलाइंस को फॉलो कर रही है या नहीं। अब आप सोचेंगे, मगर आज भी मार्केट में ऐसी बहुत सारी कंपनीज हैं जो ऐसा काम कर रही हैं। तो जनाब, मेरा आपसे सिर्फ यही कहना है कि किसी भी कंपनी को ज्वाइन करने से पहले आप नीचे डिस्क्रिप्शन बॉक्स में दिए गई जो लिंक है, जिसके अंदर नेटवर्क मार्केटिंग की पूरी प्लेलिस्ट है, आप उसको एक बार जरूर देखें और उन गाइडलाइंस को बहुत ध्यान से पढ़ें, और कंपनी एज पर गाइडलाइंस रूल फॉलो कर रही है या नहीं उसे भी जरूर जानें। अगर आप आज किसी कंपनी में काम कर रहे हैं जो कि गाइडलाइंस को फॉलो कर रही है, तो बहुत बहुत मुबारक हो कि आप डायरेक्ट सेलर ही हैं। अगर हम ही गलत कंपनीज का साथ देते रहेंगे तो हमारी नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्री को कभी भी हम एक फ्यूचरिस्टिक इंडस्ट्री नहीं बना पाएंगे। तो ये हम सभी के हाथों में है कि हम अपनी इंडस्ट्री के लिए सही चुने और सटीक चुने। और अगर बात करें हम कुछ रिपोर्ट्स की, तो इंडिया में डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री 2011 से 2012 तक ऑलमोस्ट डबल साइज हो चुकी है, दैट इज ₹12,620 करोड़। और अनुमान लगाया जा रहा है कि नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्री का साइज 4.8% कंपाउंड एनुअल ग्रोथ के रेट से बढ़ेगा, और 2021 में ये इंडस्ट्री बढ़कर ₹15,930 करोड़ तक पहुंच जाएगी। और ये स्टडी एसोचैम ने की है। इसकी एक रिपोर्ट द टाइम्स ऑफ इंडिया में भी पब्लिश हुई थी, उस आर्टिकल को भी आप चेकआउट कर सकते हैं।
इसका लिंक भी हमारी इस वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में अवेलेबल है। यानी अगर आप इस इंडस्ट्री में हैं तो कॉन्ग्रेचुलेशंस, आपका भविष्य बहुत उज्जवल होने वाला है। सो आइए जानते हैं कि कैसा है फ्यूचर ऑफ नेटवर्क मार्केटिंग। जैसा कि आप सभी जानते हैं कि इंडिया इज अ डेवलपिंग कंट्री इन दिस वर्ल्ड। हमारा देश सकारात्मक तरक्की की तरफ अग्रसर है और जनरेशंस धीरे धीरे बदलाव की तरफ बढ़ रही है। जैसे कि अगर हम 3 साल पहले की बात करें तो वीडियो कॉलिंग इज अ वेरी डिफिकल्ट टास्क टू डू, लेकिन आज की अगर हम बात करें तो ये करना बहुत आसान है। आज वीडियो कॉलिंग हर किसी को पता है कि कैसे की जाती है। आज फेसबुक पर हर व्यक्ति का अकाउंट है, हर किसी को पता है कि यूपीआई पेमेंट कैसे करनी है, क्योंकि आज प्लास्टिक मनी का जमाना आ गया है। आइए और भी अपडेट्स जानते हैं। इंडिया बहुत तेजी से ऑटोमेशन की तरफ बढ़ रहा है, जिसकी वजह से बहुत सारी जॉब्स तो क्रिएट होंगी, लेकिन बहुत सारी जॉब्स खत्म भी होंगी। बैंकिंग सेक्टर में एचडीएफसी एंड कैनरा बैंक को लॉन्च कर चुकी है अपने बैंक्स में। अगर आप दिल्ली से हैं तो आप कनॉट प्लेस के बारे में तो जानते ही होंगे। वहां पे आप कैंडी बैंक बाय कैनरा बैंक वहां आप विजिट कर सकते हैं, जहाँ पे कैंडी नाम का एक सॉफ्टवेयर है, आपके रॉबोट है, वो आपको असिस्ट करेगा। ये सिर्फ एक एग्जाम्पल था। आइए एक और एग्जाम्पल देखते हैं। मारुति सुजुकी ने इन्वेंट की है ड्राइवरलेस कार, यानी आपको आने वाले समय में कार्स में ड्राइवर नहीं मिलेंगे। अगर आप देखना चाहते हैं तो मारुति सुजुकी ड्राइवरलेस कार, जिसका लिंक भी मैंने आपके लिए इस वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में डाला है, आप उसे देख सकते हैं। ऐसे और भी बहुत सारी इंडस्ट्रीज हैं जो ऑटोमेशन की तरफ जा रही हैं। और अगर आप बात करें जॉब की, तो ये बहुत बड़ा क्वेश्चन मार्क है, लेकिन आपको बिल्कुल भी निराश होने की जरूरत नहीं है, बिकॉज आपके पास एक बेहतरीन ऑप्शन अवेलेबल है। Just to choose the right company for now and save your future. Because ड्राइवर नहीं मिलेंगे। अगर आपसे है तो मारुति सुजुकी ड्राइवरलेस कार, इसका लिंक भी मैंने आपके लिए इस वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में डाला है, आप उसे देख सकते हैं। ऐसे और भी बहुत सारी इंडस्ट्रीज हैं जो ऑटोमेशन की तरफ जा रही हैं। और अगर आप बात करें जॉब की, ये बहुत बड़ा क्वेश्चन मार्क है, लेकिन आपको बिल्कुल भी निराश होने की जरूरत नहीं है, बिकॉज आपके पास एक बेहतरीन ऑप्शन अवेलेबल है। Just to choose the right company or ड्राइवर नहीं मिलेंगे। अगर आप ड्राइवर इसका लिंक भी मैंने आपको बॉक्स में डाला है, थोडस टेक्निकली थोडा इश्यू आला, थोडीशी 20-30 सेकंदाची क्लिप राहिलेली होती. हॅलो, तर थोडस 20 ते 30 सेकंदाची स्क्रीन राहिलेली होती. परंतु मी थोडस सांगेन की ही क्लिप दाखवण्याचा उद्देश हा होता की स्थित्यांतर खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आहे आणि डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात उभे राहू शकतात. आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये जे लोक आता आहेत त्यांना तर बेनिफिट आहेतच आहे, परंतु जी लोक ह्या बिझनेस मध्ये जोडली जाणार आहेत त्यांचं सुद्धा फ्युचर ब्राईट आहे. तर मला एकच सांगायचं होतं की कोविड-19च्या सिच्युएशनमुळे ट्रॅडिशनल बिझनेस ठप्प झालेले होते. जॉब मध्ये जाऊ शकले नाहीत. गव्हर्नमेंट मध्ये असले तर 95% कर्मचाऱ्यांना घरातच बसून का राहावं लागलं. प्रायव्हेट सेक्टर मध्ये बऱ्याच लोकांना जर बघितलं तर होम टू वर्क करावं लागलं. म्हणजे अशा सिच्युएशन्स मध्ये सुद्धा ट्रॅडिशनल बिझनेस मध्ये 2-2.5 महिने दुकानं सगळ्यांची बंद होती, तरी सुद्धा नेटवर्क मार्केटिंगचा व्यवसाय आणि डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचा व्यवसाय हा सर्वात जास्त बूम झाला. ही एक नांदी आहे मित्रांनो, सगळ्यात मोठी नांदी आहे. आणि ह्या इंडस्ट्रीशी आपण जोडले गेलो तर हेच विजन आहे मला द्यायचं की येणारे बिझनेस हे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये सर्वात मोठे बिझनेस असतील आणि वी आर द बेस्ट एंटरप्रिनर आणि बिग एंटरप्रिनर थ्रू दिस इंडस्ट्री. सो गाईज, आपण जे काही ह्या बिझनेस मध्ये लोक आहेत त्यांनाही वेलकम, आणि जे नवीन लोक आज पहिल्यांदा ह्या इंडस्ट्री बद्दल ऐकत होते त्यांना मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही ज्या व्यक्तीने तुम्हाला ह्या बिझनेस साठी किंवा ह्या बिझनेस प्रेझेंटेशन साठी अपॉर्च्युनिटी बघण्यासाठी ज्यांनी तुम्हाला बोलवलं किंवा तुम्ही पाहिले असेल तर तुम्ही एकदा त्यांच्याकडून समजून घ्या की नेमकी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री काय आहे आणि हाच व्यवसायाचा नवीन फ्युचर आहे, भविष्य काय. थँक्यू मित्रांनो, आपण सगळ्यांनी खूप छान पद्धतीने ऐकलं, खूप चांगल्या पद्धतीनं मला वाटतं की मला जेवढं देता आलं तेवढं मी देण्याचा प्रयत्न केला. सगळे जे मी तुम्हाला उदाहरणं दिली की बाय द वे अभ्यास करून आर्टिकल्स मध्ये आलेली होती, माहिती डाउनलोड केलेली आहे, त्याच्यातून घेतलेली आहे. कुठलंही ह्याच्यातलं माझं मनाचं काही नाहीये,
मग ते औद्योगिक क्षेत्राशी निगडीत असू द्या, नोकरीच्या संदर्भातला असू द्या, ऍग्रिकल्चर सेक्टरच्या संदर्भातला असू द्या, ऑटो सेक्टरच्या संदर्भातला असू द्या, आणि आता शेवटी लास्ट अँड बेस्ट डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीच्या बाबत असू द्या. सर्व प्रश्नांची उत्तरं मला वाटतं मला जेवढी देता येतील त्या सिच्युएशन मध्ये, आज आपण सगळे मार्ग संक्रमण करत आहोत, त्या सिच्युएशन मध्ये डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री एक उभरती इंडस्ट्री, एवढंच मला आपल्याला शेअर करायचं. थँक्यू. आपल्या सर्वांशी बोलून सर्वांशी मजा आली. धन्यवाद. लव यू. गुड नाईट. स्वीट ड्रीम.